नमस्कार मंडळी. कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि कृषीचा अविभाज्य असा भाग म्हणजे आपल्याकडे असलेले पशु. या पशूंपासून आपण खूप सारा आर्थिक फायदा हा मिळवत असतो. आता सध्या आपण बघतोय की आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूप जागरूक झालो आहोत. गांभीर्यानं आपण आपल्या आरोग्याचा विचार करतोय. मग आपल्याकडे जी मुकी जनावरं आहेत त्यांच्या आरोग्याचा विचार कोणी करायचा? तर तो अर्थात आपणच करायचा. वेळोवेळी त्यांना लसीकरण करायचं, आहार चांगला द्यायचा, नीट त्यांचा सांभाळ करायचा. शासनही पशूंच्या आरोग्याबाबत फार जागरूक आहे. वेगळे औषधांची निर्मिती, या क्षेत्रातलं संशोधन, वेगळे कार्यक्रम शासन राबवत असतं. आज आपण विषय घेतला आहे याच दृष्टीने. आजचा विषय आहे राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाविषयी आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलंय डॉक्टर धनंजय परकारे यांना, अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे औंध. त्यांची ओळख सांगायची झाली तर ते 1987 पासून पशुसंवर्धन विभागामध्ये कार्यरत आहेत. वेगळ्या विभागांमध्ये त्यांनी अत्यंत सक्षमपणे कार्य केलेलं आहे. विविध जिल्ह्यात पशुधन विकास अधिकारी, तसंच सहाय्यक संचालक पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त या पदांवर त्यांनी कार्य केलेलं आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, तसंच इतर राज्य आणि केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग इत्यादींशी त्यांचा निकटचा संबंध आला आहे. गोसंवर्धनाच्या बाबतीत सांगायचं झालंच तर नेदरलँड इथे स्कॉलरशिप मॉडर्न डेअरी फार्म मॅनेजमेंट या विषयाचं प्रशिक्षण देखील सरांनी घेतलं आहे. तसंच US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या डेअरी जेनेटिक्स या विषयावर स्कॉलरशिपसाठी त्यांची निवड झालेली आहे. IIM अहमदाबाद तसंच इतर अनेक राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये त्यांनी प्रशिक्षण आणि परिसंवादात सहभाग घेतला आहे. अत्यंत अनुभवी असं व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. तेव्हा सर, मी आजच्या या विशेष कार्यक्रमात, फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. आणि आपल्याला ठाऊकच आहे हा आपला लाईव्ह फोन इन कार्यक्रम आहे. तेव्हा आपल्या मनात जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर आम्हाला आवर्जून फोन करून विचारा. आमचे फोन नंबर्स लिहून घ्या: 2490-0232 आणि मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी आणि मोबाईलवरून जे प्रेक्षक फोन करणार आहेत त्यांच्यासाठी STD कोड आहे 022. विषयाशी संलग्न असे आपले प्रश्न असावेत अशी अपेक्षा आहे. चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीला मला सांगा सर, हा राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण जो नेमका कार्यक्रम आहे तो नेमका काय आहे? नाव जसं सुचवतं या कार्यक्रमाचं की राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम. रोगांच्या बाबतीत सांगायचं झालं तर रोग अनेक प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये जीवाणूजन्य आहेत, विषाणूजन्य आहेत. सध्या जो काही आपण एका रोगाला सगळेजण तोंड देतोय, COVID-19 हा विषाणूजन्य आजार आहे. आणि या दोन आजारांच्या बाबतीत प्रमुख फरक म्हणाल तर विषाणूजन्य आजारामध्ये थेट विषाणूला शरीरामध्ये मारता येईल असं कोणत्याही प्रकारचं औषध आजपर्यंत विकसित करता आलेलं नाही मानवाला. आणि त्यामुळे विषाणूजन्य आजार जेव्हा होतात मानवाला किंवा प्राण्यांना, तेव्हा त्यांना प्रतिबंध करणे हाच एक उपाय आपल्या हातात राहतो. एकदा आजार झाला की मग त्या माणसाची किंवा जनावराची प्रतिकारशक्ती जर असेल त्या शरीरात तरच तो माणूस त्याला तोंड देऊ शकतो. अन्यथा मग ती प्रतिकारशक्ती लसीच्या संदर्भातून तयार करणे आधीच, किंवा मग त्या विषाणूचा आपला संबंध येऊ नये एवढी काळजी आपण घेऊ शकतो. तर राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये असा एक आपण विषाणूजन्य आजाराची निवड केलेली आहे की जो आपल्याकडे खूप वर्षापासून इथे अस्तित्वात आहे. त्याचं नाव आहे लाळ खुरकूत रोग. इंग्लिशमध्ये त्याला फूट अँड माउथ डिसीज असं आपण संबोधतो. आणि दुसरा एक आजार आपण इथे पशुरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये केंद्र सरकारने त्याचा समावेश केला आहे. त्याचं नाव आहे संसर्गजन्य गर्भपात आणि इंग्लिशमध्ये ब्रुसेलोसिस. आता हे दोन आजार या पशुरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये जे काही निवड केलेली आहे केंद्र शासनाने, भारतभर हे राबवण्यात येणार आहे त्यांच्या विरुद्ध अभियान लसीकरणाचं. याचं कारण असं की त्याचं
अर्थव्यवस्थेवर शेतकऱ्याचा फार मोठा परिणाम होत असतो आणि त्यामुळं हे 2 रोग प्रथम टप्प्यात त्याच्यामध्ये निवडण्यात आलेले आहेत. त्याचं इम्पॉर्टन्स किंवा महत्त्व सांगायचं म्हटलं तर साधारणपणे फूट अँड माउथ डिसीज लाळ खुरकूत रोगामुळे देशभरात जे काही नुकसान होतं ते 40,000 कोटी रुपयापर्यंत त्याची मजल जाते आणि ब्रुसेलोसिस मुळे जे काही नुकसान होतं. आता आपण एक स्लाइड बघूया म्हणजे आपल्याला त्या रोगाची सुरुवात किंवा नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली हे आपल्याला दिसून येईल. तर एक स्लाइड पाहूया आपण म्हणजे मग त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन जास्त सांगण्याची आवश्यकता दाखवूया प्रेक्षकांना भासणार नाही. तर याचं जे काही आपण दिसते का बघूया प्रेक्षकांना स्लाइड. ब्रुसेलोसिस जो रोग आहे त्याच्यामुळे 29,000 कोटी एवढं मोठं नुकसान शेतकऱ्यांचं देशातल्या होत असतं आणि त्यामुळेच केंद्र शासनाने हा जो काही कार्यक्रम आहे याच्यामुळे याच्यामध्ये या 2 रोगांची निवड केलेली आहे असं मी म्हणेन. सर आपण आता 2019ची जर आपण पशुगणनेचा विचार करायचा झाला तर आपण म्हणालात की लसीकरण योग्य पशूंची संख्या सांगायची झाली तर ती साधारण किती आहे. देशभरामध्ये तर आपल्याकडे 20 कोटी गायी आणि 10 कोटी म्हशी एवढी मोठी संख्या देशभरामध्ये आपल्याकडे आहे. जगामध्ये एकूण जे काही गाई म्हशींची संख्या आहे त्यापैकी 17 ते 20% एवढी जनावरांची म्हणजे गाई म्हशींची संख्या भारतामध्येच आहे. लोकसंख्येच्या बाबतीत आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत तर पशूंच्या बाबतीत आपण देश म्हणून म्हणाल तर पहिल्याच क्रमांकावर आहोत आणि दुधाच्या उत्पन्नाच्या बाबतीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहोत. परंतु उत्पादकता म्हटलं तर आपण बऱ्याच खाली आपला क्रमांक घसरतो. परंतु जे पशु आहेत ज्या गाई म्हशी आहेत आपल्याकडं त्यांचा रोगांपासून बचाव करणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे. अन्यथा एकदा का रोग पसरला की त्याच्यामुळे नुकसान जे आहे ते कोणत्याही शेतकऱ्याचं केव्हाही होऊ शकतं आणि त्यामुळे या जी संख्या आहे ती आपल्याला जेवढी असेल तेवढी प्रोटेक्ट करणं हे क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्रातली जर संख्या विचारात घ्यायची म्हटली तर या 20 कोटी देशातल्या गायींपैकी आपल्याकडे 1,39,00,000 गाय वर्गातले म्हणजे गाय वळू बैल वासर ही सर्व मिळून 1,39,00,000 यांची संख्या आहे. नक्कीच आपण एक फोन घेऊया. प्रभाकर यांचा परभणीवरनं फोन येतोय. प्रभाकर खरमाडे परभणी बोला. हॅलो बोला बोला. हॅलो हॅलो आवाज येतोय आपला बोला. हॅलो 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 आवाज येतोय आपला बोला. सलग प्रश्न विचारा प्रभाकरजी. हॅलो प्रभाकरजी आवाज येतोय सलग प्रश्न विचारा. हॅलो हॅलो बोला प्रभाकरजी आवाज येतोय आपला. हा बोला बोला. हॅलो हा मॅडम माझ्याकडे लाल कंदार गोसंवर्धन करतोय मी. बरं हा तर त्याच्यासाठी बोला सलग प्रश्न विचारा. मग आम्हाला तुमचा आवाज येतोय. लाल कंधार गो संवर्धन आपण करता आहात. थोडी माहिती पाहिजे होती. काय माहिती हवी आहे त्यासाठी. हॅलो काय माहिती हवी आहे त्यासाठी. ते लाल कंधार गो संवर्धन करतात तर ते म्हणतात त्यासाठी माहिती पाहिजे होती. आपण मला वाटतं नांदेड किंवा जवळपासच्या जिल्ह्यातले असाल. लाल कंधारी ही जी जात आहे आपल्याकडे ती महाराष्ट्रातल्या ज्या 5 देशी जातींच्या गायी त्यापैकी एक चांगली जात आहे आणि लाल कंधारी जनावरं ही आपण शक्यतो करून शेतीच्या कामासाठी जे बैल आहेत त्याच्यासाठी वापरतो. दुधासाठी म्हणाल तर आपल्याला लाल कंधार जातीचं दूध उत्पादन हे तसं इतर जातींच्या मानाने कमी असतं. त्यामुळे लाल कंधारची जोपासना जर तुम्ही करत असाल संवर्धन तर तुमचे फक्त बैल जे काही वळू तयार होतात त्याच्यामधनं विक्री करून तुम्हाला उत्पादन मिळू शकतं किंवा तुमच्या घरच्या शेतीच्या कामासाठी तुम्हाला ते वळू बैल उपयोगी ठरू शकतात. परंतु तुम्हाला जर दूध जास्त हवं असेल तर तुम्हाला दुसरी जात निवडणं आवश्यक आहे. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालेलं असेलच तरी या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत आहे. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम याविषयी आपण बोलतो आहोत. सर आपण जर या बाबतीत सांगायचं झालं की आर्थिकदृष्ट्या आपण म्हणालात की 2 रोग जे आहेत ते खूप नुकसान करणारे आहेत तर त्याबाबत शासनाच्या काही उपाययोजना आहेत का आणि त्याचा परिणाम हा कितपत होतोय.
उपाययोजना मी आपल्याला मागाशी सांगितलं की विषाणूजन्य जेव्हा रोग असतो तेव्हा त्याला आधीच त्याची लस टोचणे आणि त्याचं आपलं जीवाचं संरक्षण करणे हा एक प्रभावी उपाय आहे. कारण एकदा का विषाणूचा शिरकाव शरीरामध्ये झाला की त्याला मारता येणारं औषध आजपर्यंत विकसित काही करता आलेलं नाही. त्यामुळे लस टोचून आधीच प्रतिकारशक्ती आपल्या शरीरात निर्माण करून ठेवणे हा एक सगळ्यात चांगला उपाय तोच आहे असं मी म्हणेन. आणि दुसरा उपाय असा आहे की त्या विषाणूचा आणि आपला संबंध येऊ न देणे. आता कोविड-19च्या निमित्ताने सर्वांनाच माहिती झालं की त्याचा आपण टाळू कसा शकतो तो संपर्क विषाणूचा. आपण आता मास्क वापरायला सुरुवात केली आहे, आपण हाताला सॅनिटायझर लावतो, दुसऱ्या व्यक्तींच्या जास्त संपर्कात येत नाही, प्रवास टाळतोय, अनेक प्रवासाची साधनं बंद केली आहेत, आंतरदेशीय विमान प्रवासाला अजून सुरुवात नाही, हॉटेलला बंदी आहे. हे सर्व मार्ग आहेत म्हणजे विषाणूचा आणि आपला संपर्क येऊ नये हा त्यामधला उद्देश आहे. तसं जनावरांच्या बाबतीत सुद्धा जनावरांचे जे गोठे असतात त्याच्यामध्ये सहजासहजी दुसऱ्या माणसाला आतमध्ये येऊ देता कामा नये. वस्तुतः जे काही शासकीय गोठे असतात किंवा अत्यंत किमती जनावरं जिथं पाळली जातात खाजगीरित्या सुद्धा तिथं हीच काळजी घेतली जाते की परकीय माणसाला लगेच प्रवेश दिला जात नाही. त्याला आंघोळ करून कपडे बदलून मग त्याचा प्रवेश आतमध्ये तिथं दिला जातो. ही एक काळजी घेता येते की ज्यायोगे आपण त्या विषाणूचा संपर्क टाळू शकतो. आपल्याला एक फोन येतोय प्रमोद बोडके यांचा पुण्यावरून. हॅलो 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 प्रमोदजी, आपण प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी प्रमोद नमस्कार. बोडके मानवरून बोलतोय. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. माझ्याकडे 6 गिरगाई आहे. गिरगाईमधनं चांगलं चाललंय माझं, पण गिरगायांना लागवडीचा प्रॉब्लेम आहे. यावर आपलं गव्हर्नमेंट किंवा आपलं डिपार्टमेंट काय काम करतंय का? बर. हा, आणि त्यांच्या म्हणजे परकाळे साहेबांबद्दल आम्हाला खूप रिस्पेक्ट आहे, आमची ओळख पण आहे, त्यामुळं ते विचारायचं होतं की कसं काय काय प्रॉब्लेम 100% सोल्युशन निघेल. बर. मला कल्पना आहे की गीर गायींचं संवर्धन मोठ्या प्रमाणावर आपल्या भागात आपण करताय आणि ती चांगली गोष्ट आहे. आता आपल्याकडे ज्या एकूण दुधाच्या जाती भारतीय वंशाच्या जाती आहेत गायींच्या, त्याच्यामध्ये गीर आहे, साहिवाल आहे, थारपारकर आहे, राठी आहे आणि कांकरेज आहे. ह्या जनरली दुधाच्या जाती म्हणून गणल्या जातात आणि त्यातल्या त्यात गीर आपल्या जवळ गुजरात मधलीच जात असल्यामुळे आपल्याकडे ती जास्त लोकप्रिय जात आहे. बरोबर. परंतु गीर मध्ये थोडासा एक जातीचा म्हणाल तर असा एक थोडासा दोष आहे असं म्हणायला हरकत नाही. गाय माझावर येते तेव्हा तिचा माज जो असतो तो माजाची अवस्था साधारणतः 24 ते 48 तास टिकते आणि त्याच्यामध्ये गाय माझावर आल्यानंतर 12 ते 18 तासांनी आपण कृत्रिम रेतन करून घेणं आवश्यक असतं किंवा गाय भरून घेणं आवश्यक असतं. त्याच्याऐवजी गीर जातीमध्ये काय होतं की ही जी माझाची अवस्था आहे ती 48 तासाच्या पलीकडे म्हणजे कधी कधी 72 तास आणि कधी कधी आणखीन 1-2 दिवस म्हणजे 96 तास इतके लांबते. आणि मग त्याच्यामध्ये स्त्रीबीज सुटण्याचं जे काही वेळ असते ती आणि आपलं कृत्रिम रेतन किंवा वळू दाखवण्याची वेळ ह्याच्यामध्ये जर फरक पडला तर ती गाय गाभण राहण्यामध्ये प्रॉब्लेम उद्भवू शकतात. दुसरं म्हणजे जो काही गीर गाईमध्ये जो काही रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये जे सर्विक्स नावाचा पार्ट असतो त्याच्यामध्ये गीर गाईमध्ये त्या जातीचंच एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल की ते सर्विक्स थोडंसं किंकड म्हणतात, म्हणजे त्याला थोडा वाकडेपणा आला असतो. त्यामुळे कृत्रिम रेतन करताना कधी कधी अडचणी जाणवू शकतात आणि त्याच्यामुळे सुद्धा तिचं गाभण राहण्याचं प्रमाण किंवा कन्सेप्शन रेट हा कमी येऊ शकतो. परंतु सर्वात महत्वाचे हे दोन्ही कारणं जरी असली तरी सुद्धा त्याच्यापेक्षा अधिक महत्वाचं कारण आहे की आहार. आपण आहार कोणत्याही जनावराला काय देतो आणि त्याच्यामध्ये प्रजननाकरता जे आवश्यक मिनरल्स आहेत, खनिज आहेत, ते किती प्रमाणात देतो ह्याच्यावर त्या गायीचं माझावर येणं आणि आल्यानंतर कृत्रिम रेतन केल्यानंतर गाभण राहणे ह्या 2 महत्वाच्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे मी असं म्हणेन की 70% वेळा कारण हे आहार किंवा आहारातील खनिजांची कमतरता. मग त्याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस हे तर महत्वाचे खनिज आहेतच, परंतु कोबाल्ट आहे, मँगनीज आहे, कॉपर आहे, फेरस आहे म्हणजे आयर्न आहे, ही जी काही कमी प्रमाणात लागणारी परंतु महत्वाची अशी खनिजे आहेत त्यांचं जर आपण 80 ते 100 ग्रॅम रोज चांगल्या कंपनीचं खनिज मिश्रण दिलं तर गाय माझावर वेळच्या वेळी येण्यात आणि आल्यानंतर गाभण राहण्यात निश्चितच मदत होते.
अत्यंत सविस्तर आणि छान पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर त्यांना दिलेलं आहे. मला वाटतं की त्यांच्या सगळ्या ज्या काही शंका असतील त्या यातनं त्याचं निरसन हे नक्कीच झालं असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं की आता सध्या करोनाची सद्यस्थिती सुरू आहे, तर आपण सगळेजण खूप गांभीर्यानं त्याचा विचार करतो आहोत, सांभाळही त्या पद्धतीने आपण स्वतःचा करतो आहोत. आता आपल्याकडे जी जनावरं आहेत, मुख्य प्राणी आहेत, तर बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये असा गैरसमज थोडासा या बाबतीतही आहे, संभ्रमही आहे. तर कोरोना आणि जर आपली मुख्य जनावरं यांचा विचार करायचा झाला तर आपण त्याबाबत काय सांगाल? खरं म्हणजे हे कोविड-19ची साथ आपल्याकडे सुरू झाली आणि आपल्याकडे लॉकडाऊन जो घोषित करण्यात आला तो अखिल भारतीय स्तरावर 25 मार्चच्या आसपास आला आणि त्याचे 2 दिवस आधी महाराष्ट्रात आधीच लॉकडाऊन शासनाने लागू केला होता. अत्यंत महत्वाची स्टेप होती आणि त्याच्यामुळे खूपच आपल्याला फायदा झालेला लक्षात येतोय की इतर अनेक देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये मृत्यू झाले. आपल्याकडे ते झालं नाही. याचं कारण म्हणजे हा लॉकडाऊन आपण वेळीच निर्णय शासनाने घेतला आणि त्यामुळे आपण ती जी काही साथ आहे ती आपल्याकडे न पसरू देण्याला आपण खूप मोठे हातभार त्या लॉकडाऊनने लावला. त्यामुळे विषाणूजन्य आजारामध्ये संपर्क टाळता आला आणि आम्ही सुद्धा त्यावेळेला एक असंच सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाला होता पोल्ट्रीच्या संदर्भात की पोल्ट्रीचं मांस खाल्ल्याने करोना व्हायरसची लागण माणसामध्ये होते, अशा तऱ्हेचं ते एक सोशल मीडियामध्ये चुकीचा संदेश पसरवण्यात आला होता. आम्ही त्याच्यावर आपल्या दूरदर्शननी सुद्धा त्याच्यावर आमच्या मुलाखती घेऊन त्यावेळेला ते खोडून काढलं म्हणणं की आजपर्यंत आम्ही WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला सुद्धा लगेच रेफरन्स केला की अशा तऱ्हेचे कुठे जगामध्ये काही शास्त्रीय पुरावा सापडलेला आहे का की करोना व्हायरस पोल्ट्रीमधून किंवा दुधामधून किंवा कोणत्याही प्राणीजन्य पदार्थामधून शेळ्यांकडून आपल्याला लागण त्याची होते का, संसर्ग होतोय का. परंतु WHO आणि प्राण्यांच्या आरोग्या संदर्भात जी OIE ऑफिस इंटरनॅशनल डेस एपिझोडिस ही संस्था, ह्या दोन्ही संस्थांनी हे म्हणणं आतापर्यंत मान्य केलेलं नाही. कुठेही शास्त्रीय पुरावा आढळलेला नाही जगामध्ये की प्राण्यांपासून थेट माणसाला हा रोग होत असल्याचं सिद्ध करता आलेलं नाही. त्यामुळे कोणी अद्याप तशी भीती बाळगण्याचं कारण नाही. जे काही 2-4 घटना घडलेल्या आहेत, अमेरिकेमध्ये एका वाघाला लागण झाली, तिथं माणसापासून वाघाला लागण झाली का काय असा संशय होता, तेही आज अद्याप सिद्ध झालं नाही. त्यानंतर एक बेल्जियममध्ये मांजराचं रेफरन्स आलेलं होतं की त्या मांजरापासून झालं का काय माणसाला, परंतु सिद्ध करता आलं नाही की नेमकं कशामुळे काय झालं. त्यामुळे अद्याप तरी असा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणी अशी शंका बाळगण्याचं कारण नाही, कारण आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक जण त्याच्या मागे आहे, त्याच्यात संशोधन खूप चालू आहे आणि असं कुठेही छोटासा जरी पुरावा सापडला तरी जगभर लगेच त्याची माहिती होईल. नक्कीच. आपल्याला कृष्णा शेवाळ यांचा फोन येतोय साताऱ्यावरून. हॅलो 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 कृष्णाजी, आपण आपला प्रश्न विचारा. आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज आधी कमी करा आणि प्रश्न विचारा. हा मॅडम. हा हा मॅडम. टीव्ही सेट आपण ऐकू नका, त्यावरचा आपला प्रश्न विचारा कृष्णाजी. हा मॅडम, ठीक आहे. जे गाई म्हशीला जे भरवले जातात काय विचारता? बोला. इकडे सांगली जिल्हा, आपल्या कोल्हापूर, आपला सातारा जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये भेटतं, तिथून 2000 रुपयाला मागवावं लागतं इथे. मग कराड तालुक्यात किंवा सातारा जिल्ह्यात का प्युअर भेटत नाही सिमेंट? कुठल्या जातीचं? मोरा जातीचं किंवा याच्यात गाईचं. मी आता 10 वर्ष झाले म्हणजे जनावर पाळते, पण एकदाही क्रॉस ब्रीडिंग झाली नाही. प्युअर ब्रेड सिमेंट तुम्हाला मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे? हो. हा, तर मुर्राच्या बाबतीत तर काही प्रश्नच नाहीये. मुर्रा ही जात आपल्या महाराष्ट्रात खूपच लोकप्रिय जात आहे म्हशीची आणि मुर्रा ही मूळची भारतामधली जात आहे. हरियाणा मूळ आणि पंजाबच्या काही भागात जात जास्त प्रमाणात आढळते आणि आपले शेतकरी तिथून मुर्रा जातीच्या म्हशी थेट हरियाणामधनं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आणतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे आता पुण्याला जी काही आपली फ्रोझन सिमेंट लॅबोरेटरी, म्हणजे हे जे काही कृत्रिम रेतन चालतं त्याच्या ज्या कृत्रिम रेतनाचे डोसेस, कांड्या तयार करण्याची प्रयोगशाळा आहे, ती खूप पूर्वीपासून चांगली दर्जाची प्रयोगशाळा सुरू आहे आणि तिथं जे मुर्रा जातीचे वळू ठेवलेले आहेत आपण, ते सुद्धा हरियाणामधनंच आपण आणतो. चांगल्या जे काही ज्या मशीनना बक्षीस मिळालेले अशा मशीनच्या
झालेली नर वासरांपासून ते वळू तयार करण्यात येतात. त्यामुळे मुर्रामध्ये तर काही क्रॉस ब्रीड असण्याचं कारणच नाही, कारण मुर्रा क्रॉस ब्रीडिंग म्हणजे बाहेरची जात आणून कुठलं तरी क्रॉस केलाय मुर्राशी असं काही होत नाही. मला उलट उदाहरण सांगायचंय आपल्या सातारा जिल्ह्यातलंच, की आपल्याकडचं उंडाळे नावाचं गाव आहे आणि खूप पूर्वी मला वाटतं 1992च्या सुमारास तेव्हा तर कृत्रिम नितनाचं प्रमाण म्हशीमध्ये फार कमी होतं आणि त्या गावामध्ये आम्ही गेलो होतो आणि तिथे लोकांना आवाहन केलं की आता इथून पुढे कृत्रिम नितन तुम्ही करून घेतलं पाहिजे आणि आपल्याकडच्या ज्या स्थानिक जातीच्या म्हशी त्या मुर्रा जातीमध्ये सुधारित केल्या पाहिजेत. गावानी ते 100% ऍक्सेप्ट केलं आणि आज मला वाटतं एकही तिथं म्हशीचा वळू रेडा अस्तित्वात नाही. सगळ्याच्या सगळ्या म्हशी शेतकऱ्यांकडे मुर्रा झालेल्या आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या 8-9 लिटर किंवा त्याच्या वर अगदी 15-16-17 लिटर सुद्धा दूध देत आहे. त्यामुळे असं काही नाही, मुर्राच्या बाबतीत तर क्रॉस ब्रीडचा संबंधच येत नाही. चांगलं आपण म्हणाल की आणखीन चांगलं जास्त उत्पादक क्षमता असलेलं सिमेंट आम्हाला देण्यात यावं, तर त्याचा प्रयत्न आपला निरंतर सुरू आहे. मुर्रा म्हशीमध्ये अगदी 4,000-4,500 लिटर पर्यंत एका वेताचं दूध असणारं सिमेंट आपल्याकडे आहे. दुसरं जे आहे ते होल्स्टीन फ्रिजियन आपण म्हणालात. होल्स्टीन फ्रिजियनच्या बाबतीत आपण 100% जे आहे ते आपले जे काही धोरण आहे पैदाशीचं त्याच्यानुसार आपण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आणि शेतकऱ्याकडे ज्या सुविधा आहेत की जनावर पाळण्याकरता तुम्हाला भरपूर हिरवा चारा लागतो, भरपूर पाणी लागतं, ह्या सगळ्या वातावरणातलं जे काही तापमान आहे ते सुद्धा होल्स्टीन फ्रिजियन जातीला कमी असलं तर त्यांना जास्त चांगलं त्याची हे होते, जोपासना होते. या सुविधा जिथं आहेत तिथं आपण 100% सुद्धा शेतकरी वापरू शकतो. परंतु एक सार्वजनिक धोरण म्हणून आपण 75% पर्यंत संकरित होल्स्टीन फ्रिजियनचं सिमेंट आपण वापरतो आणि त्यामुळे आणि संकरित किती 75% का 50% का 100% ह्याच्यावर दुधाचं प्रमाण मला वाटतं मुळीच अवलंबून नाही. 100%चं जनावर सुद्धा 75% किंवा 50%च्या संकरित जनावरापेक्षा कमी दूध देऊ शकतं, त्याची जर जोपासना आहार व्यवस्थित नसेल तर. त्यामुळे तुम्ही 100%कडे जाण्याचा प्रयत्न करण्याऐवजी दूध किती आहे हे जर रेकॉर्ड ठेवायला सुरुवात केली तर मला वाटतं जास्त चांगली प्रगती थोड्या काळात करू शकाल. नक्कीच. आपल्याला उत्तम कराळे यांचाही फोन येतोय हिंगोलीवरून. उत्तमजी प्रश्न विचारा आपला. हॅलो हॅलो. हा, प्रश्न विचारा. मॅडम कसं आहे, बैल खुरी बी आली तर आणि जरा शिंगामध्ये जरा ते भेरून पडल्यासारखं झालं, त्याला काय करावं? म्हणजे ते आळी असल्यासारखं. नाही, आपला जो आजचा विषय आहे तो अत्यंत मोठे आणि संसर्गजन्य आजार की जे एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला झटकन पसरू शकतात असा विषय आहे. आपण प्रश्न जो विचारला आहे तो भिरूड शिंगाला लागता हा एकदम वैयक्तिक आजार आहे. म्हणजे तो एका जनावरापासून दुसऱ्याला शेजारी बांधलं तरी काही फार मोठा संसर्ग त्याचा लगेच होतो अशातला भाग नाही. परंतु आता आपण प्रश्न विचारलाय तर मी आपल्याला सांगतो की त्याच्या आतमध्ये कुठेतरी इन्फेक्शन झालं असणार आहे आणि त्या जनावराला त्याचा त्रास होतो, म्हणून जनावर एका बाजूला मान किंवा ज्याचं डोकं आहे ते कललेलं दाखवतं किंवा ते शिंग जे आहे ते आतमध्ये वेदना होत असल्यामुळे एका बाजूवर भिंतीवर किंवा खांबावर आपटत राहतं आणि मग आपल्याला लक्षात येतं की आतमध्ये काहीतरी त्याला त्रास होत आहे. तर असं जे काही लक्षण जर जनावरांना दाखवलं तर ते शिंग डॉक्टरांकडनं काढून घेणे, जेणेकरून तो संसर्ग आणखीन आतमध्ये डोक्यामध्ये डोक्याच्या हाडांना त्याचं लागण होणार नाही याची काळजी वेळीच घेणं आवश्यक आहे. आता आपण एक म्हणालात की आर्थिक नुकसान हे मोठ्या प्रमाणावर होतं, त्यापैकी एक म्हणजे लाळ खुरकूत हा रोग. तर या रोगाचं कारण काय आणि लक्षणं काय दिसतात मुळात आणि त्याच्यावर उपाय काय आहे? सगळ्या महाराष्ट्रभर आणि तसं म्हणायला गेलं तर भारतभर हा रोग आता पसरलेला आहे. लक्षणं शेतकऱ्यांना कॉमनली सर्वांना माहिती आहे की लाळ खुरकूत आल्यानंतर नावच सुचवतंय की एक तर लाळ तोंडातनं गळते. आता ती का गळते याचं मी विश्लेषण करतो. आणि खुरकूत म्हणजे पायाचे जे काही 2 त्याला खूर आहेत त्याच्यामध्ये जखमा होतात, म्हणून त्याला लाळ खुरकूत हे नाव पडलेले आहे. आता लाळ येण्याचं कारण म्हणजे तोंडात त्याच्या अल्सर्स होतात, त्याचे जे हिरड्या असतात त्याच्यावर अल्सर होतात आणि मग ते अल्सर झाले की जनावरांची लाळ आपोआप गिळताना त्याला त्रास होतो आणि म्हणून ती बाहेर पडते. जास्त लाळ तयार होण्याचं प्रमाण पण वाढतं, कारण जखम झाली की लाळ जास्त प्रमाणात तोंडामध्ये तयार होते. त्यामुळे त्याला लाळ खुरकूत असं नाव पडलेलं आहे. आणि खुरामध्ये हा व्हायरस जो आहे, विषाणू जो आहे, तो खरं म्हणजे आपल्याला फक्त हे तोंडाचे आणि खुराचे लक्षणं दिसतात, परंतु हा व्हायरस जनावरांच्या शरीरामध्ये आतमध्ये जेवढी
एपिथेलियल सेल्स आहेत, म्हणजे अस्तर पेशी, म्हणजे समजा आतड्याचा आतला भाग, संपूर्ण आतड्याचा आतला भाग असू द्या किंवा गर्भाशयाचा आतला भाग असू द्या किंवा आणखीन रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे फुफ्फुसाच्या पेशी असू द्या, या सगळ्या पेशींवर तो व्हायरस परिणाम करतो, घातक परिणाम करतो आणि त्या पेशींची कार्यक्षमता कमी करतो. ह्या रोगामध्ये जनावर मृत्यू पावण्याचं प्रमाण कमी असतं, परंतु जनावर जी काही त्याची उत्पादन क्षमता आहे, मग गाय असेल तर दूध देण्याची क्षमता, त्याच्यानंतर बैल असेल तर ओढ काढण्याची क्षमता ही कमी होते. आणि जरी मृत्यू पावत नसेल जनावर तरी त्याचं शेतकऱ्याचं त्याची क्षमता कमी झाल्यामुळं नुकसान मात्र होतं. एकदा का रोग त्या जनावराला झाला की त्याला बरं होण्याचा जो काही कालावधी आहे तो 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, संकरित गायीच्या बाबतीत त्याच्या पलीकडे तो जातो आणि त्यामुळे तेवढा काळ त्याला उपचार करावा लागतो आणि उपचाराचा खर्चही त्या शेतकऱ्याला सोसावा लागतो. त्यामुळे हा रोग वरून मृत्यू होत नसल्यामुळे घातक जरी दिसत नसला तरी तो वस्तुतः शेतकऱ्याला खूप नुकसानकारक आहे आणि म्हणून या रोगाचं लसीकरण करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच हा रोग फक्त गायी किंवा म्हशी, बैल यांच्यापुरताच मर्यादित राहत नाही, तर शेळ्या, मेंढ्या आणि डुकरं, वराह यांना सुद्धा हा रोग होतो. ज्या प्राण्यांना खुराचे 2 भाग असतात, म्हणजे घोड्याला संपूर्ण एकच खूर असतो, परंतु गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर या प्राण्यांना खुराचे 2 भाग असतात. या सर्व प्राण्यांना हा रोग होतो आणि त्यामुळे या सर्व प्राण्यांचं लसीकरण करून घेणं अत्यावश्यक आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आपण पहिल्या ह्याच्यामध्ये फेजमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये आपण गायी आणि म्हशी संपूर्ण राज्यातल्या यांचं लसीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेणार आहोत. म्हणजे हा जो लाळ खुरकूत रोग आहे याची रोग प्रतिबंधात्मक जी काही लस आहे तिचं लसीकरण आपण या काळात करून घेणार आहोत. बरोबर. हो. आता महत्वाचा जो भाग आहे की महत्वाकांक्षी आपला जो राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम आहे, तर याविषयी जर आपण प्रेक्षकांना सविस्तर सांगायचं झालं तर काय सांगाल? अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम राबवणं गरजेचं आहे, कारण आपण महाराष्ट्रामध्ये ह्या रोगाचं अस्तित्व तसं जुनंच आहे. 2003 सालापासून आपण ह्या रोगाचं लसीकरण पायलट बेसिसवर म्हणजे प्रायोगिक तत्वावर आपण सुरुवात केली राज्याच्या बजेटमधनं. त्यावेळेला आपण 5 जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर लसीकरण 2003 पासून या 5 जिल्ह्यात करतोय. त्यानंतर 2011 पासून आपण सर्व जिल्ह्यांना हा लसीकरणाचा कार्यक्रम लागू केला आणि तरीसुद्धा आज दर 6 महिन्याला लसीकरणाची एक फेरी या पद्धतीने आपण तो कार्यक्रम राबवत आहोत. परंतु आज 26 फेऱ्या लसीकरणाच्या होऊन सुद्धा हा रोग काबूत आलेला नाही, म्हणजे याचं निर्मूलन आपण करू शकलेलो नाही. कमी झाला, त्याचं रोगाचं प्रमाण खूपच कमी झालं. म्हणजे पूर्वीच्या तुलनेत बोलायचं म्हणलं तर आता काही मधले 4-5 वर्ष तर अजिबात हा रोग आपल्याकडं महाराष्ट्रात आढळूनच आला नाही. परंतु मागच्या 2 वर्षात त्यांनी पुन्हा डोकं वर काढलं आणि काही ठिकाणी स्पॉरेडिक ह्याच्या स्वरूपामध्ये हा रोग आढळून आला. याचं कारण असं की 4-5 वर्षामधली न झाल्यानं म्हणा किंवा काय शेतकऱ्यांचा गैरसमज झाला असेल की आता रोग आपल्याकडे काही नाही आणि लसीकरणाची काही आवश्यकता नाही. परंतु तसं झालेलं नाही, कारण ह्याचं जे सर्वेक्षण असतं ते आमच्याकडून कायम सुरू असतं आणि शेतकऱ्यांच्या जनावरांचे रक्ताचे नमुने आमच्याकडनं कायम घेतले जातात आणि त्याचं जे काही तपासणी असते ते आमच्या प्रयोगशाळेमध्ये राज्यस्तरावरच्या आणि आपल्या राज्याला आणखीन एक केंद्र शासनाकडनं वरदान लाभलेलं आहे की गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड या 5 राज्यांकरता आणि युनियन टेरिटरीज केंद्रशासित प्रदेश या सगळ्यांकरता वेस्टर्न रिजनल लॅबोरेटरी जी आहे ती आपल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेली आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी खूप चांगल्या निदानाच्या रोग निदानाच्या सुविधा आपल्याकडे आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही हे सगळं सर्वेक्षण करून आपल्या राज्यात हा रोग आहे किंवा नाही याचं सारखं अंदाज घेत असतो आणि म्हणून या लसीकरणाच्या फेऱ्या आपण दर 6 महिन्याला राबवतो. परंतु रोग प्रत्यक्षात 2-4 वर्ष दिसलं नाही, त्यामुळे लोकांचं कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असेल आणि म्हणून तो पुन्हा मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला दिसला. त्यामुळे माझं आव्हान शेतकऱ्यांना असं राहील की आता राष्ट्रीय स्तरावर जेव्हा याचं रोग निर्मूलनाचं काम हाती घेतलेलं आहे त्याचं आपण उद्दिष्ट असं ठेवलं की 2025 पर्यंत हा रोग आपण नियंत्रणात आणू आणि 2030 पर्यंत हा संपूर्ण याचं उच्चाटन देशातनं करू, जसं आपण देवी रोगाचं माणसातनं उच्चाटन केलंय. जनावरातनं सुद्धा बुळकांडी रोगाचं उच्चाटन झालेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण 2030 पर्यंत सतत लसीकरण करून याचं उच्चाटन करू. आपण घ्यायची काळजी एकच आहे की 100% जनावरांचं लसीकरण होतंय का नाही याची आपण कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे. आमच्याकडचे डॉक्टर तर घेतीलच, कारण आपल्याला पुढच्या महिन्यात ऑगस्ट महिन्यात जी काही लस पाहिजे
आपल्याकडे 1,39,00,000 गायी असल्याचं मी सांगितलं आणि 56 लाख म्हशी, दोन्ही मिळून 1,95,00,000 आपल्याला लस लागते. ती लस आपल्याकडे आत्ता उपलब्ध झालेली आहे, म्हणजे संपूर्ण 1,95,00,000 डोसेस आपल्याकडे तयार आहेत. आपलं आता काम एवढंच आहे की ती कटाक्षाने आपण जनावरांना देऊन घेणे. आणि डॉक्टर तर गावोगावी जातीलच ऑगस्ट महिन्यामध्ये, परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा, माझं त्यांना नम्र विनंती आहे, आव्हान आहे की त्यांनी सुद्धा एखाद्या ठिकाणी त्यांना लस मिळाली नसेल तर ती या 1 महिन्याच्या काळामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये ती देऊन घ्यावी. याची जाहिरात आपण पुन्हा दूरदर्शनवर देणारच आहोत, आकाशवाणीवर करणारच आहोत, सगळ्यांना माहिती होईल याची काळजी घेणारच आहोत. परंतु मी आताही सांगू इच्छितो की ऑगस्ट, साधारणतः 16 ऑगस्टच्या दरम्यान सुरुवात होईल. केंद्र सरकारकडनं निश्चित तारीख कळवण्यात येणार आहे त्याची, परंतु ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत आपण लसीकरणाचा मोठा कार्यक्रम हाती घेणार आहोत. म्हणजे राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण जो कार्यक्रम आहे त्यामध्ये जर आपण लाळ खुरकूत रोग याचं लसीकरणाबाबतीत सांगायचं झालं तर या सगळ्या बाबींचा समावेश आहे असं आपल्याला सांगता येईल का? अगदी नक्की सगळ्या बाबींचा समावेश आहे. म्हणजे फक्त लसीकरण नाही तर लसीकरणाच्या आधी रोगप्रतिकार शक्ती किती आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, वेगवेगळ्या जनावरांमध्ये, म्हणजे म्हशीमध्ये, गायीमध्ये, लहान वासरामध्ये, मोठ्या जनावरांमध्ये, याचा आम्ही मोजमाप, आधी प्रतिकार शक्ती किती आहे. लस टोचल्यानंतर काय होतंय, कारण काही गैरसमज पण असतात शेतकऱ्यांची की काही उपयोग होत नाही टोचून, असं काही नसतंय. ते आधी पण त्याची प्रतिकार शक्ती मोजली जाते, नंतरही मोजली जाते. आता ती सगळ्या 1,95,00,000ची आपण मोजणार नाही, परंतु त्याचे प्रातिनिधिक नमुने आपण घेणार आहोत आणि त्यायोगे आपण ठरवणार आहोत की आधी किती प्रतिकार शक्ती होती, लसीकरण दिल्यानंतर किती झाली. लस दिल्यानंतर प्रतिकार शक्ती शरीरामध्ये तयार व्हायला साधारणतः 15 दिवस ते 21 दिवस एवढा कालावधी शरीराला लागतो. म्हणजे ते काही असं फॅक्टरीसारखं नाही की इकडनं इनपुट टाकलं आणि तिकडनं लगेच कन्व्हेअर बेल्टवर काही पदार्थ तयार झाला. शरीराला रिॲक्शन द्यायला हा जो काही कालावधी लागतो तो 15 ते 21 दिवसाचा आहे. त्यामुळे तेवढे दिवस आपण लस दिल्यानंतर सुद्धा काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून त्या जनावराला पुरेसा कालावधी मिळेल त्याची प्रतिकार शक्ती निर्माण करायला आणि मग त्याच्यानंतर त्याला रोग होणार नाही. 6 महिने पुढचे पुन्हा 6 महिन्यांनी आपण लस टोचायची. असं जर आपण सगळ्या 100% जनावरांना जर टोचली तर ह्या विषाणूला कोणतंही शरीर आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये असं मिळणार नाही जनावरांचं की जिथं हा स्थिरावू शकेल. आणि जर तो स्थिरावू शकला नाही तर आपण त्याचं निर्मूलन, उच्चाटन करण्यात 100% यशस्वी होऊ आणि मग त्याचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला फायदा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे कटाक्षाने दक्षता घ्यावी, लस टोचून घ्यावी. नसेल टोचली आपल्या गावात, नसेल त्याची हे झालं फेरी आली तर आपण ग्रामपंचायतीकडे किंवा थेट आमच्या दवाखान्याकडे किंवा थेट जिल्ह्याकडे किंवा कुणाही, मी आपल्याला आमच्या विभागाचा टोल फ्री नंबर सुद्धा देऊ इच्छितो, शेतकऱ्यांनी तो लिहून घ्यावा. 1800 म्हणजे 1800 1800 2330 418 1800 2330 418 हा नंबर आहे आमचा. त्यामुळे या नंबरवर आपण टोल फ्री नंबर आहे, संपर्क साधला तर आपल्या गावची जी काही मागणी असेल लसीकरणाबाबतची ती सुद्धा नोंद करून घेतली जाईल आणि तात्काळ त्याची व्यवस्था केली जाईल. बरं, आपल्याला एक फोन येतोय परमेश्वर बुगे यांचा वाशिम इथून. हॅलो. हॅलो सर. हा हॅलो. हॅलो मॅडम, प्रश्नाचं उत्तर नाही. हा विचारा प्रश्न. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार सर. प्रश्न विचारा. सर बरेच वेळा काय होतं तर जे म्हशी आहेत ज्या माझ्यावर आल्यानंतर ते गाभण राहत नाहीत, तेच अडचणी दिसत राहतात. मगाशी आता गीर गाईच्या बाबतीत प्रश्न विचारला होता, हाच आपण आता म्हशींच्या बाबतीत विचारला आहे. त्यामुळे ती जी काही माहिती ती म्हशींना सुद्धा लागू आहे की आपला आहार हा त्यात सर्वात महत्वाचं कारण आहे. आहार जर व्यवस्थित असला, व्यवस्थित म्हणजे एकतर पोटभर असला पाहिजे, जो देतोय तो चारा सकस असला पाहिजे. तसंच आपल्याला जेवणात किती चांगलं जेवण दिलं तरी मीठ हे घालावंच लागतं. तसं जनावराला सुद्धा खनिज मिश्रण हे त्याचं आहारामध्ये समाविष्ट असलंच पाहिजे. त्याचं प्रमाण मी सांगितलं की 80 ते 100 ग्रॅम खनिज मिश्रण जर तुम्ही रोज दिलं, मग म्हैस दुधात असो किंवा गाभण असो किंवा खाटी असो, तर त्याला ते खनिज मिश्रण देत राहिला तर म्हैस वेळेत माझावर येईल आणि माझावर आल्यानंतर तिचा माज चांगला असेल आणि ती गाभण राहायला सुद्धा मदत होईल. त्यामुळं आहाराची काळजी घ्या. अन्य जे रोग आहेत गर्भाशयाचे त्याचं प्रमाण एकूण कारणामध्ये फार कमी आहे. 20-25% वेळा फक्त अन्य गर्भाशयाच्या आजारामुळे ती गाभण राहत नाही.
त्याचं निदान आहे ते डॉक्टरांकडून, जवळच्या डॉक्टरांकडून करून घेऊन त्याचे उपचार मग तुम्हाला करावे लागतील. अन्यथा तुम्ही आहार जर व्यवस्थित ठेवला तर 70-75% म्हशी, तुमच्याकडे 10 असतील तर 6-7 म्हशी तर तुमच्या उपचार न करताच व्यवस्थितपणे माजात येतील आणि गाभण राहतील. बरं, आता लसीकरणासोबतच टॅगिंगची आवश्यकता ही नक्कीच फार मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या आवश्यकतेबाबत सांगायचं झालं प्रेक्षकांना तर काय सांगाल? आपल्याला सर्वांना कल्पना आहे की केंद्र शासनाने आधार कार्ड आपल्या सर्वांना लागू केलेलं आहे आणि कोणती सबसिडी घ्यायची असेल, कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आधार कार्ड क्रमांक त्याच्यामध्ये कळवावा लागतो. त्याच्यामुळे आधार कार्ड क्रमांक हे व्यक्तिगत ओळखीचं एक परिमाण आहे असं म्हणायला हरकत नाही. तसंच आता जनावराला लस टोचणे हा एक भाग आहे. वेगवेगळ्या रोगांच्या लसी वर्षभरात टोचल्या जातात. कोणत्या रोगाची टोचली, कोणत्या रोगाची टोचली नाही लस, ह्याचं रेकॉर्ड ठेवावं लागेल. आता आपण प्रश्न पाहिले शेतकऱ्यांचे तर माझावर येत नाही, गाभण राहत नाही. मग कोणती गाय गाभण राहत नाही, कोणती गाय त्रास देते गाभण राहायला, कोणती वेळेत गाभण राहते, कोणत्या गायीपासून शेतकऱ्याला जास्त दूध मिळते, ह्याचं सगळं रेकॉर्ड ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ते रेकॉर्ड शेतकऱ्यांनी ठेवणं हे फार जिकिरीचं आहे. कारण शेतकऱ्याच्या घरी जे काही एकूण मनुष्यबळ असतंय 2 जण 3 जण, त्याच्यात त्याला सगळीच कामं करायची असतात. म्हणजे जनावरं पण सांभाळायची, शेती पण करायची, ते तयार झालेल्या मालाची विक्री पण करायची, मुलांना शिक्षण पण करायचं आहे. त्यामुळे रेकॉर्ड ठेवण्याचा जो भाग आहे तो शेतकऱ्याच्या अंगावरून कमी करण्याकरता शासनाने आता इनाफ नावाचं एक ऑनलाईन पोर्टल तयार केलंय आणि आमच्या सगळ्या डॉक्टरांना अशी सूचना विभागामार्फत देण्यात आलेली आहे की ही सगळी जनावरं आहेत त्याचं रेकॉर्ड आधी झालं पाहिजे, कोणाकडे किती जनावर आहेत आणि कोणत्या क्रमांकाचं जनावर आहे. त्यासाठी केंद्र शासनाने एक सिस्टीम तयार केली आहे युनिक आयडेंटिफिकेशनची. त्याच्या अंतर्गत आपण 12 आकडी क्रमांक त्या जनावराला देतो, प्रत्येक जनावराला देशातल्या. म्हणजे 30 कोटी जनावरांना हा क्रमांक देण्यात येणार आहे हे आपण इथं माहीत करून घेतलं पाहिजे. आणि हा 12 आकडी क्रमांकाचा बिल्ला किंवा टॅग जनावराच्या कानात मारणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या जनावराचं सगळं रेकॉर्ड आहे ते शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर ठेवण्यात येणार आहे. ते सगळ्यांना बघता येणार आहे आणि त्यामुळे ते सगळं ओपन सोर्स डेटा राहिल्यामुळे त्याची विश्वासार्हता वाढणार आहे. शेतकऱ्याचा फायदा पुढे जाऊन असा होणार आहे की त्याचं लसीकरण झालं की नाही हे त्याला जर समजा गाय विकायची वेळ येईल त्यावेळेला दुसरा शेतकरी पाहू शकेल की या गायीला मागचे संपूर्ण लसीकरण झालंय, ही गाय खूप चांगलं दूध देते आणि ह्याचा डेटा शासनाच्या वेबसाईटवर आहे, तर त्याच्या गायीची किंमत आपोआप वाढणार आहे. आणि हा पुढे किंवा त्याचा आपण जे एक्सपोर्ट करतो दूध किंवा दुधाचे दुग्धजन्य पदार्थ त्यावेळेला सुद्धा इतर देश सुद्धा पाहणार आहेत की हा डेटा तुम्ही ठेवलाय, त्यामुळे तुमची विश्वासार्हता वाढणार आहे. गरजेचं आहे. शिरीष मोरे यांचा कोल्हापूरवरून फोन येतोय. तुमच्या प्रश्नाचं उत्तर शिरीषजी आम्ही देणारच आहोत, पण या ठिकाणी आधी एक घेऊया छोटीशी विश्रांती. शिरीषजी आपण प्रश्न विचारा आणि त्यानंतर आपण कार्यक्रमात विश्रांती घेणार आहोत. शिरीषजी प्रश्न विचारा. सध्या संपूर्ण जगभर कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे त्याचा परिणाम आमच्या म्हणजे गायीना, म्हैशीना किंवा पशुपालनाच्या संदर्भात काय होऊ शकत असेल तर त्या माध्यमातून कृपया आपल्या कृषी विभागाकडून असेल किंवा पशुसंवर्धनाच्या माध्यमातून असेल कोणत्याही परिस्थितीत दर 3 महिन्यांना असो आपल्या पशु जे आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत स्वच्छता, फक्त पाण्याचा वापर करावा आणि त्या माध्यमातूनच सर्व दुग्ध उत्पादक जे आपले प्राणी आहेत त्यांचा जास्तीत जास्त रोगापासून निर्मूलन व्हावं एवढी माझी अपेक्षा आहे. अच्छा, अर्थात त्यांनी सूचना ही दिलेली आहे आपल्याला एक प्रकारे. कोरोनाचे लागण जनावरांना आपण यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊया, पण या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम याविषयी आज आपण चर्चा करतो आहोत. आपण शिरीषजी यांचा फोन होता आपल्याला ब्रेकच्या पूर्वी, तर त्यांनी जो कोरोना संदर्भात आपल्याला प्रश्न केला होता त्याबाबत काय सांगाल? कोरोना आणि प्राणी आणि माणूस याबद्दल मी मगाशी आपल्याला सविस्तर माहिती दिली. अमेरिकेतल्या वाघाचं, बेल्जियम मधलंच मांजराचं वगैरे सगळी उदाहरणं आपण पाहिली. परंतु पाळीव प्राणी जे आहेत गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या
आणि आपल्या दारात असणारा कुत्रा. तर ह्यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर कोरोना हा व्हायरस काही नवीन नाही आहे, प्राण्यांमध्ये तो आहे. परंतु प्राण्यांमधल्या व्हायरसपासून माणसाला तिची लागण होत नाही. याचं कारण कोरोनाच्या ज्या उपजाती आहेत त्या प्राण्यांमधल्या वेगळ्या आहेत आणि माणसामधले वेगळ्या आहेत. त्यामुळे त्याची डायरेक्ट लागण आपल्याला होत नाही. त्यामुळे ती काळजी किंवा ती भीती बाळगण्याचं कारण नाही. कुत्र्यांमध्ये जे श्वान पाळणारे श्वानप्रेमी आहेत ते तर अनेक वर्षापासून कोरोनाचं लस जे आहे ते कुत्र्याला देत आलेले आहे. परंतु त्याच्यातली लक्षणं पण वेगळी आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जुलाब होतात, कुत्र्यामध्ये रेस्पिरेटरी सिम्पटम सुद्धा थोड्या प्रमाणात दिसतात. परंतु त्यांच्या घरात कुत्रा असतानाही त्यांना काही झालेलं नाही. म्हणजे कोरोनाचं लस जे आहे डॉगमध्ये ते गेली मी 20 वर्ष पाहतोय. परंतु कोरोना त्यावेळेपासून माणसाला कोणाला कुत्र्यामुळे माणसाला झाला असं काही उदाहरण नाहीये. त्यामुळे त्या उपजाती कोरोना व्हायरसच्या वेगळ्या आहेत आणि त्यामुळे ती भीती बाळगण्याचं अजिबात कारण नाही. तसंच माणसापासून जनावराला झाला, एखाद्या गाईला झाला, एखाद्या म्हशीला झाला, शेळी झाला असं पण उदाहरण कुठं अजून सिद्ध करता आलेलं नाही. त्यामुळे अद्याप तरी तशी काळजी घेण्याचं, भीती बाळगण्याचं कारण नाही. काळजी घ्या परंतु भीती बाळगण्याचं कारण नाही आणि त्यापासून दूर राहण्याचंही कारण नाही. उलट आम्ही असं सांगतो की जे काही प्राणीजन्य पदार्थ त्यामध्ये अंडी आहेत, पोल्ट्रीचं मांस आहे, दूध आहे, हे सगळे प्रोटीनचे सोर्स आहेत. आणि जर आपल्याला प्रतिकारशक्ती मिळवायची असेल तर प्रोटीन हे अत्यंत गरजेची वस्तू आहे. त्यामुळे ती खाल्लीच पाहिजे आणि त्यापासून माणसाचं उलट संरक्षण व्हायला मदत होते. नक्कीच. संतोष सावर्डेकर यांचा आपल्याला रत्नागिरीवरनं फोन येतोय. हॅलो हॅलो हॅलो. हा, विचारा प्रश्न. मी संतोष सावर्डेकर. माझं गाव कुट्र. बरं. माझी म्हैस ना, माझी म्हैस आहे ना. तुम्ही दूरदर्शन संचाचा आवाज ऐकू नका, तो कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. तर माझी म्हैस आहे ना एकदम पोट ना फुगतं तिचं दुसरीकडनं दोन्ही. बरं. एकदम वर कुशीच्या वर जातं आणि ती घाबरतो आम्ही. गाड गाव आहे आमचं. आणि तिच्या तोंडातून ना शेणासारखा पडतं, म्हणजे रवत किडला चारा सर्व पडतं बाहेर आणि उड्या मारते, नाचते सारखी. बरं. आता 2-3 दिवसाप्रकार फोन लावते ते सांगतात आम्हाला. प्रश्न कुशीपासून पोट फुगतं म्हणाले. प्रश्न पुन्हा विचारा. म्हशीचं ना पोट फुगतं, दुसरीकडे एकदम अगदी मोठा दिसतं, दुसरीकडे होतं. आणि डॉक्टरना आम्ही फोन लावते का बोलले ववा पाजा तुम्ही, ववा आणि गोडतेल. त्याच्यानी थोडं 1 तासाभरात कमी आला, पण पुन्हा तसं झाला. एक दुसऱ्या दिवशी सकाळी बघायला गेलो होते, असं झालं. आणि तोंडात ना रवत करते ना त्यावेळी शेणासारखा पडतं, म्हणजे चारा पातळ एकदम अर्धा 1 गमेल पडला तिच्यात आणि नाचायला लागले. म्हणजे मला वाटतं तिला त्रास होत असेल. ठीक आहे, हरकत नाही. पोटफुगी हा जनावरांमध्ये फार सामान्य आजार आहे. याचं कारण असं की जनावरांच्या शरीरात जनावर चारा खाल्ल्यानंतर त्याचं जर रवंत व्यवस्थित झाला नाही तर त्या चाऱ्यापासून जे गॅसेस तयार होतात ते पोटात साठून राहतात आणि नंतर मग त्या जनावराचं पोट फुगलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये अनेक आयुर्वेदिक औषधं पण पाजायची. तुम्ही ओवा पाजायला सांगितलं होता, हिंग पाजलं तरी चालतं. त्याच्यानंतर साधं गोडे तेल पाजलं तरी त्याच्या पोटातला गॅस कमी होतो. असे अनेक साधे उपाय आहेत आणि त्याच्यावर पाजायची आयुर्वेदिक औषधं पण आहेत. ती जर सामान्यपणे पोटफुगे असेल तर ते कमी होतं. जसं माणसाला ऍसिडिटी म्हणजे छातीत जेव्हा जळजळ होते किंवा दुखल्यासारखं वाटतं त्याचं सामान्य कारण असतं ऍसिडिटी. परंतु तेच जळजळ होणं हे हृदयरोगाचं सुद्धा कारण असू शकतं. तसं या जनावरांच्या संदर्भात सुद्धा जनावरांच्या चाऱ्यामधून खाताना जर अणकुचीदार म्हणजे टोकदार वस्तू गेली, तार, खिळा किंवा इतर कोणता लोखंडाचा तुकडा, आणि तो आतमध्ये जर कुठे रुतून बसला तर जनावराला रवंथ करता येत नाही आणि मग त्यामुळे त्रास होऊन रवंथ नाही झालं की गॅसेस पोटात साठून राहतात आणि मग पोटफुगी झाल्याचं दिसतं. त्यामुळं जर वारंवार असं होत असेल तर डॉक्टरांकडून तपासून घ्यायला पाहिजे आणि मग त्याचं गरज पडली तर ऑपरेशन करून सुद्धा त्याचं ते हे करता येतं, निवारण करता येतं. परंतु अनेक साध्या कारणांपासून ते अशा कारणापर्यंत हे पोटफुगी हे कॉमन लक्षण दिसू शकतं. त्यामुळे तुम्ही 1-2 वेळा उपाय करून पहा, अन्यथा मग डॉक्टरकडे जाऊन त्याचं निदान करून घेणं आवश्यक आहे. बरं, तर सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये जो ब्रुसेल्लिस आजार आहे त्याबाबत काय समावेश केलेला आहे? राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये लाळ कुरकुत रोगाबरोबरच ब्रुसेल्लोसिस किंवा संसर्गजन्य गर्भपात हा एक महत्त्वाचा आजार घेतलाय. हा सुद्धा आजार आपल्याकडे खूप वर्षापासून आहे. म्हणजे जसं टीबी, मलेरिया आहे
तसा तितका जुना तो आजार आपल्याकडे आहे. आणि महत्वाचं म्हणजे हा आजार प्राण्यांपासून हा स्लाइड दिसते, स्लाइड बघा. हा आजार प्राण्यांपासून माणसाला होतो. शेवटच्या ओळीमध्ये त्याला झोनोटिक असा आपण टर्म वापरलेली आहे. झोनोटिक म्हणजे प्राण्यांपासून माणसाला होणारे आजार. अलीकडच्या काळात काय झालंय की जेवढे आजार माणसाला होता त्यातले खूपच मोठ्या प्रमाणात आजार प्राण्यांपासून येत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. म्हणजे आता तो बर्ड फ्लू आला होता मध्ये, तो बर्ड फ्लू सुद्धा आपल्याला पोल्ट्रीकडनं पहिल्यांदा पिग्समध्ये म्हणजे वरामध्ये, डुकरांमध्ये आणि तिकडून माणसात असा तो आला होता. तसंच हा जो ब्रुसेलोसिस आजार आहे तो तर आपल्याकडं गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कुत्रा या सर्वांना हा आजार होऊ शकतो. आणि गाई, म्हशीतला आणि शेळ्या, मेंढ्यातला आजार माणसाला सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा आजार आहे ज्याच्याकडे आपण खूप लक्ष देणं आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे गोष्ट अशी आहे की आपल्या फायद्याची की एकदा जर लस टोचली तर आयुष्यभर त्याची प्रतिकार शक्ती जनावरांच्या शरीरात राहते. फक्त काळजी एवढीच घ्यायची की ही लस जी आहे ती 4 ते 8 महिन्याचे जनावर किंवा कालवड किंवा म्हशीची पारडी 4 ते 8 महिन्याची असतानाच ही लस टोचावं लागते. मोठं झाल्यानंतर टोचून हा फायदा होत नाही. त्यामुळे ती त्यावेळेला टोचून घ्या. ऑगस्ट महिन्यात जो काही कार्यक्रम सुरू होणार आहे तो फूट अँड माउथ झाल्यानंतर या ब्रुसेलोसिस रोगाचं सुद्धा लसीकरण आम्ही करून देणार. ते या कार्यक्रमात केले जाणारे अवघे काही मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. बबन खांडगे यांचा अहमदनगर येथून फोन आला, त्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊया. हॅलो बबनजी, आपला प्रश्न विचारा. आपण दूरदर्शन संचाचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. हा मॅडम, मी अहमदनगरवरून बोलतोय. माझ्या गायचा प्रॉब्लेम असा, गिर गाई आहे. गिर गाई माझ्याकडे. हो. तर तिचं काय झालं, येऊन तिला 3 महिने झाले. बरं. त्याच्या काय होतंय 1.5 महिन्यापर्यंत दूध क्लिअर येत होतं एक सडामधून. बरं. आता त्याच्यावरती मी नंतर लाल रक्त मिश्रित दूध येत असं म्हणजे लाल काय होते, थोडं जोरात बोला. रक्त मिश्रित दूध येतोय असा त्यांचा प्रश्न आहे. आपण लगेच उत्तर देऊया. आता रक्त मिश्रित दूध येतंय याला सुद्धा अनेक कारण आहे. त्याच्यामध्ये रक्त मिश्रित दूध येते, रक्त मिश्रित दूध येते याला सुद्धा अनेक कारण आहेत. जसं की कासेला इजा झाली तरी रक्त मिश्रित दूध येईल, बाकी बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तरी रक्त मिश्रित दूध येईल. त्यामुळं गीर गायींच्या बाबतीत कॉमनली रक्त मिश्रित दूध येण्याचा प्रॉब्लेम दिसतो. परंतु त्याला तुम्ही 2-4 दिवस अँटीबायोटिक, 5 दिवस जर कोर्स केला अँटीबायोटिकचा तर ते रक्त मिश्रित दूध येण्याचा आपोआप बंद होईल आणि त्याच्यावरचा तुम्हाला पुन्हा काही त्रास होईल असं मला वाटत नाही. सप्टेंबरमध्ये येणारा कार्यक्रम आहे किंवा टोल फ्री नंबर आहे, तर आपण ती स्लाइड मधनं प्रेक्षकांना दाखवूया आणि जाता जाता आपण प्रेक्षकांना काय आवाहन करणार आहात तेही सांगूया. माझी सगळ्या प्रेक्षकांना आणि शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे पुन्हा एकदा की लसीकरण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये करण्यात येणार आहे आणि ते 2 रोगांचं आहे. पहिल्या फेजमध्ये लाळ खुरकूत रोगाचं लसीकरण होईल आणि त्याच्या मागे त्याच्यानंतर लगेच ब्रुसेलोसिस लसीकरण हे 4 ते 8 महिन्याच्या वयाच्या कालवडी आणि पारड्या यांना करण्यात येणार आहे. ब्रुसेलोसिसचं लसीकरण ते जानेवारीमध्ये. तर ते आपण कटाक्षाने 100% सगळ्या जनावरांना करून घ्या. कुठेही आपल्याला अडचण आली तर आमच्या विभागाचा टोल फ्री क्रमांक आपल्याला दिसतोय 1800-2330418 याच्यावर आम्हाला फोन करा. आमच्या विभागाचं संकेतस्थळ आहे ते सुद्धा तिथे दर्शवण्यात आलेले आहे. त्याच्यावर सुद्धा आपण आपले अभिप्राय नोंदवू शकता. त्याच्याबद्दलची सर्व माहिती सुद्धा आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या जवळचे डॉक्टर जे आहेत त्यांचे मोबाईल क्रमांक वगैरे सुद्धा त्याच्यावर सुद्धा आपण त्याची माहिती किंवा मागणी नोंदवू शकता. त्यामुळे हे पुन्हा एकदा आवाहन की सगळ्यांनी लस 100% टोचून घ्यावी जेणेकरून आपल्या राज्यातून आपल्या देशातून हे रोगाचं अस्तित्व नष्ट करायला आपल्याला मदत होईल. आपण स्लोगन पाहताय की टॅगिंग आणि लसीकरण करी सर्वांचे रक्षण आणि एकच गोष्ट फायद्याची, साथ द्या लसीकरणाची. त्या निमित्ताने दूरदर्शनने मला इथं बोलवलं त्याबद्दल दूरदर्शनचे आभार आणि शेतकऱ्यांचे सुद्धा पुन्हा एकदा अभिनंदन. आपण आतापर्यंत साथ दिलीच आहे, पुढे द्याल ही अपेक्षा. आपलेही खूप मनपूर्वक आभार. आता पुढच्या आठवड्याचा विषय त्याकडे वळूया. पुढच्या आठवड्यात म्हणजे 16 जुलै 2020ला पावसाळ्यात शेळ्यांचं व्यवस्थापन याविषयी आपण कार्यक्रम घेतो आहोत. हिराचंद पालमपल्ले, उपसंचालक संशोधन तथा प्राध्यापक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई हे सहभागी होणार आहे. प्रेक्षक हो, आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटतोय ते आम्हाला पत्राद्वारे अवश्य कळवा. पत्ता लिहून घ्या. कृषी दर्शन, निर्माता पांडुरंग बुतकर मार्ग,
दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400330. आपण आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकतात. कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com, कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. काही कारणास्तव आपण आजचा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर अर्थात यूट्यूब, फेसबुक आणि वेब पोर्टलवर आमचा हा कार्यक्रम उपलब्ध आहे. शेतकरी बंधूंनो, आजच्या लाईव्ह फोन इन कार्यक्रमातून आपला निरोप घेतो आहोत. आपली काळजी घ्या, आपल्या जनावरांचीही तितकीच काळजी घ्या आणि आजच्या कार्यक्रमातून आम्हाला निरोप द्या. नमस्कार.